यवतमाल जिले में जहां अनैतिक संबंधों ने एक युवक की जान ले ली। सुबह सुबह घर के बाहर जमीन पर खून का बड़ा सा तालाब और उसमें पड़ा एक युवक का शव। पूरा गांव दहशत में आ गया। यह वारदात यवतमाल जिले के घाटंजी तहसील के पांडुरना खुर्द गांव में हुई। सुबह तड़के एक युवक अपनी बकरियों की आवाज सुनकर बाहर निकला। बकरी का बच्चा बांधकर वह जैसे ही घर की ओर लौटा तो उसकी नजर सामने सीमेंट रोड पर पड़े एक शव पर पड़ी। जवान लड़का खून से लथपथ, बिल्कुल निष्प्राण। आसपास के लोग तुरंत दौड़ पड़े। गांव की पुलिस पाटिल को खबर दी गई। कुछ देर में मृतक की बहन को सूचना दी गई। उसका दामाद भी मौके पर पहुंचा। इसी बीच घाटंजी पुलिस भी घटनास्थल पर पहुंच गई। जांच शुरू हुई और कुछ ही घंटों में मामला साफ हो गया। पुलिस के अनुसार मृत युवक का एक महिला से अनैतिक संबंध था। यह बात महिला के पति को पता चली। गुस्से में उसने युवक की हत्या कर दी। आरोपी को पुलिस ने तत्काल गिरफ्तार कर लिया। ग्राम पांडुरना खुर्द या ठिकाणी संदीप सहदेव मळावी हे पहाटे 3:45 वाजता सुमारास त्यांची बकरी ओरडत असल्याने झोपेतून उठले आणि त्यांना दिसले की मृतक विशाल जगन रंधई वय 37 वर्ष हा रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या घरासमोर पडलेला आहे। त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की तो मृत अवस्थेत आहे। म्हणून त्यांनी ती बातमी पोलीस पाटलांना दिली आणि पोलीस पाटलांनी रामदास नारनवरे नावाच्या मृतकाच्या जावयाला दिली। रामदास नारनवरे सुद्धा त्याच गावात राहतात। त्यांनी येऊन त्या प्रेताची पाहणी केली। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस पथके त्या ठिकाणी पोहोचली। पोलिसांनी चौकशी केली। चौकशीत हे निष्पन्न झाले की मृतक हा रात्री 9 वाजता झोपला होता आणि पहाटे 4 वाजता सुमारास त्याचे प्रेत आढळून आले होते। म्हणजे या 7 तासात त्याचा मृत्यू झालेला होता आणि या 7 तासात नेमका हा मृत्यू किंवा हा खून कोणी घडवून आणला याचा शोध घेणे होते। म्हणून मृतकचा मोबाईल जो आहे तो शोधण्यात आला आणि मृतकचा मोबाईल हातात घेऊन त्यामधील कॉल लॉग्स पाहण्यात आले। तर त्यांनी शेवटचा कॉल जो आहे रात्री 8:14 एका स्त्रीला केलेला होता आणि 51 मिनिटे तो त्या स्त्रीसोबत बोललेला होता। मग जे आहे तिथे संशयाची सुई फिरली। पुन्हा चौकशी केली असता लक्षात आले आणि माहिती मिळाली की त्या स्त्रीसोबत त्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध आहेत आणि म्हणून मग तिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता तो गावात तून पसार झाल्याचे कळाले आणि त्याचा पोलीस पथके लावून शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार, लाकडी टेम्पे वगैरे जप्त करण्यात आलेले आहे। संपूर्ण कारवाई संपलेली आहे।